मुंबईतील प्रसिद्ध विकासक सुशील रहेजा यांचा मुजोरपणा समोर आलाय। मराठी तरुणाला मारहाण करत त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केली आहे। रहेजा यांच्या विरोधात मारहाण आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तुम घाटी लोग नहीं सुधरोगे असं म्हणत त्यांनी शिवीगाळ केली आहे। कागदपत्रावरती स्टेपलर व्यवस्थित न जोडल्याचा रागही त्यांनी बोलून दाखवला। मुंबईतील प्रसिद्ध विकासक यांनी मराठी तरुणाला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली। नंदकिशोर गावडे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। नंदकिशोर, खरं तर तुम घाटी लोक सुधरोगे नाही असं म्हणत जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी खरं तर संपूर्ण अॅट्रॉसिटीचा जो गुन्हा आहे तो दाखल करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कारण क्षुल्लक होतं, कागदावरती स्टॅपल व्यवस्थित न जोडल्याच्या रागातून खरं तर ही शिवीगाळ झाल्याचा आरोप जो आहे तो सुशील रहेजा यांच्यावरती करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। जो रहेजा यांच्या डॉक्टर सी.डी. गिरवाने रोड जो चिंबूरमध्ये एक कार्यालय आहे त्या कार्यालयात हा जो व्यक्ती होता तो शिपाई म्हणून कामाला होता आणि कार्यालयीन मीटिंग दरम्यान कागदपत्र व्यवस्थित जुळून न दिल्याच्या रागातनं हा संपूर्ण शिवीगाळ किंवा हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एका विशिष्ट समाजाचा असल्याने त्याला पुन्हा नोकरीवरती राहता येऊ नये असे वर्तन कार्यालयात ठेवल्याचा आरोप जो आहे तो खरं तर तक्रारदाराने केलेला आपल्याला पाहायला मिळते। गोवंडी पोलीस ठाण्यात हा संपूर्ण गुन्हा जो आहे तो 115 BNS द्वारे नोंदवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत जर मुंबईतील जो प्रसिद्ध विकासक आहे सुशील रहेजा याचा या दरम्यान जो मुजोरपणा आणि मराठी तरुणाला मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ जी आहे ती खरं तर समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते। बरं, धन्यवाद नंदकिशोर तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।